परिस्थितीला मात देत सदैव जिंकणारी ती, परंपरेच्या जगण्यातून रगडलेली ती, परिस्थितीला मात देत सदैव जिंकणारी ती म्हणजे निर्मिती, ती म्हणजे देशाची प्रगती, काळोख्याला मात देणारी, जुन्या रूढींना कापत सदैव जिंकणारी ती म्हणजे नारी, ती म्हणजे नारी. तर नमस्कार, माझे पूर्ण नाव जान्हवी प्रवीण खंडारे. मी आता 9व्या वर्गाची विद्यार्थिनी. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, परीक्षक मंडळी आणि माझे प्रिय भगिनींनो व बंधूंनो, सर्वप्रथम वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजांना वंदन करून मी महिला सशक्तीकरण काळाची गरज, वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजांचे दृष्टिकोन या विषयावर बोलण्यासाठी उभी आहे. तर वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीते ग्रंथात महिला सशक्तीकरणावर क्रांतिकारी विचार मांडले आहेत. ग्रामगीतेतील महिलोन्नती हा अध्याय विशेषतः महिलांच्या उन्नतीवर प्रकाश टाकतो. वंदनीय महाराज स्पष्टपणे सांगतात की स्त्री उन्नतीशिवाय गावाची, समाजाची आणि राष्ट्राची उन्नती शक्यच नाही. ग्रामगीतेनुसार महिला ही फक्त गृहिणी नसून ती कुटुंबाची शिल्पकार आहे. स्त्री सुशिक्षित, संस्कारित आणि स्वावलंबी असेल तर संपूर्ण पिढी सुसंस्कृत घडली. म्हणून वंदनीय महाराज महिलांच्या शिक्षणावर, आरोग्यावर आणि आत्मसन्मानावर भर देतात. त्यासाठी महिलांना सक्षम बनवणे आवश्यक आहे. शिक्षण हे महिलांच्या स्वावलंबनासाठी सर्वात मोठे साधन आहे. जेव्हा महिला शिक्षित होतात तेव्हा त्यांची कुटुंबे भरभराटीला येतात आणि जेव्हा आपण एका मुलीला शिक्षित करतो तेव्हा आपण एका संपूर्ण पिढीला शिक्षित करतो. ग्रामगीतेमध्ये स्त्री शिक्षणावर खूप भर दिला आहे. जे समाज स्त्रियांना मागे ठेवतात ते स्वतःच अंधकारात राहतात. स्त्री शिकली तरच पुढची पिढी सुशिक्षित होईल, हा वंदनीय महाराजांचा विचार होता. स्त्रियांनी शिक्षणासोबतच आपले कौटुंबिक कर्तव्य आणि जबाबदारी देखील तितक्याच आत्मीयतेने पार पाडणे हे वंदनीय महाराजांना अपेक्षित आहे. स्त्री आपल्या जीवनात अनेक भूमिका निभावते. म्हणूनच आदर्श माता म्हणून तिच्या कार्याचे वर्णन करताना वंदनीय महाराज म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाते उडाली, ऐसी वर्णली मातेची दोरी शेकडो गुरुनी. आता आदर्श पिढी घडवण्याचे कार्य मात्र गुरुजनांच्या हातूनच घडू शकते, परंतु माता ही गुरुनी थोर आहे. म्हणूनच जगाचा उद्धार करण्यासाठी मातेचे स्थान हे महत्वाचे आहे. आदर्श माता घडवण्यासाठी महिलांची उन्नती सुद्धा आवश्यक आहे. वंदनीय महाराजांनी महिला सशक्तीकरणासाठी स्त्री पुरुष समानतेची ग्रामगीतेतून मांडणी केली. त्यांचा स्त्री विषयक दृष्टिकोन आदर्श पूजक आहे. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे अधिकार असावे असे सांगणारे या भारत भूमीत लाभलेले ते महान आधुनिक संत होते. समाज परिवर्तनाच्या कार्याला कीर्तन भजनाची जोड देत त्यांनी स्त्री सशक्तीकरणाची गरज हिरवीने समाजापुढे मांडली. स्त्री ही स्वतःचे संरक्षण स्वतःच करू शकली पाहिजे. यासाठी स्त्रियांना शारीरिक शिक्षण दिले पाहिजे. त्यामुळे स्त्रियांमध्ये धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण होऊन स्वतःच्या रक्षणार्थ लढण्यास त्या समर्थ होतील व समाजाची प्रगती होईल. आता याविषयी वंदनीय महाराज म्हणतात, काही मुली शक्ती शिक्षण घेती, मुलापेक्षाही धीट असती, नाही गुंडाची इच्छा ती हात घालीला त्यांच्याहून. आता त्यांनी म्हणताना शारीरिक शिक्षणाचे धडे देऊन स्वरक्षणासाठी प्रेरित केले. महिलोन्नती या अध्यायात वंदनीय महाराज दारू व्यसनाली आणि अंधश्रद्धा यामुळे महिलांवर होणाऱ्या अन्यायावर कठोर शब्दात प्रहार करतात. स्त्रीवर अन्याय करणारा समाज कधी प्रगत होऊ शकत नाही असा स्पष्ट संदेश ते देतात. महिलेला भयमुक्त, सन्मानित आणि सुरक्षित वातावरण मिळाले पाहिजे. ग्रामीण महिलांनी केवळ चूल आणि मूल याच पुरते मर्यादित न राहता त्यांनी ग्राम स्वच्छता, शिक्षण, आरोग्य, बचत गट आणि सहकार चळवळ यात सक्रियपणे सहभाग घ्यावा असे महाराजांचे विचार आहे. आजच्या काळात स्वयंसहायता बचत गट, महिला उद्योजकता आणि ग्राम विकास या योजनेमधून हे विचार प्रत्यक्षात उतरलेले दिसतात. राष्ट्र स्तरावर महिला सक्षम झाल्या तर ग्राम स्तर मजबूत होतो आणि मजबूत ग्राम म्हणजे सक्षम राष्ट्र. म्हणूनच महिलांना समान हक्क, समान संधी, समान सन्मान देणे ही काळाची गरज आहे. शेवटी वंदनीय तुकडोजी महाराजांच्या विचारांचा सार सांगताना मी एवढंच म्हणेल की ज्या गावात नारी सन्मानित असते ते गाव समृद्ध होते.
ज्या गावात नारी सन्मानित असते ते गाव समृद्ध होते आणि ज्या राष्ट्रात स्त्री सशक्त असते ते राष्ट्र उज्ज्वल भविष्यात पात्र ठरते, उज्ज्वल भविष्यात पात्र ठरते. चला तर मग वंदनीय महाराजांनी ग्रामगीतेत मांडलेले विचार अंगीकारून सशक्त महिला, सशक्त ग्राम आणि सशक्त भारत होऊया. धन्यवाद.